ट्रॅफिकचा प्रश्न आहे. आता मेट्रो केली नवीन, त्या मेट्रोला 13 स्टेशन पैकी फक्त 2 स्टेशनला पार्किंग आहे. कसं? आता पूजा खेडकर नावाची व्यक्तीमध्ये प्रकरण गाजलं साहेब. पूजा खेडकर नावाच्या व्यक्तीनं बोगस सर्टिफिकेट काढून दिव्यांगासाठी बोलून केंद्रीय लोकसेवा आयोगाची हायेस्ट लेवलची परीक्षा तिनं पात्र करून इन सर्व्हिस मध्ये असेल तर या महाराष्ट्रामध्ये गट ब, गट अ आणि गट क चे अधिकारी कर्मचाऱ्यांनी काय केलं असेल? खरं तर तुम्हाला जी चिन्ह मिळालेलं आहे त्याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतलेला होता. हे ट्रम्पेट हे तुमचं चिन्ह आहे, म्हणजे तुतारीला पर्याय म्हणून ते वापरलं गेलं होतं मागच्या लोकसभेच्या इलेक्शन. नमस्कार, मी विकास माने, MH12 न्यूज मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी पेटलेली आहे आणि कधी नव्हे ते इतके पक्ष आज पहिल्यांदाच महाराष्ट्रात एकमेकांसमोर ठाकलेले आहेत. महाराष्ट्रात जेव्हा राष्ट्रवादीमध्ये फूट झाली, शिवसेनेमध्ये फूट झाली, ते आमने सामने आहेतच, पण या व्यतिरिक्त मनसे स्वतः ताकदीनं याच्यात उतरले आहेत. त्याचबरोबर छोटे छोटे अनेक पक्ष या विधानसभेत रंग भरण्यासाठी तयार झालेले आहेत आणि असं म्हटलं जातं की यंदा अशा छोट्या पक्षांना खूप वाव आहे. असे छोटे पक्ष सत्तेची चावी या छोट्या पक्षांच्या हातात असणार आहे. कारण महाराष्ट्रात आंदोलनाची धग पेटलेली आहे, जातीचे वेगवेगळी समीकरणं मांडली गेलेली आहेत आणि त्यात असे नवीन पक्ष हे विधानसभेत पोहोचणार आहे. अशाच नवीन पक्षाचे नवीन तरुण तडफदार उमेदवार या महाराष्ट्राच्या विधानसभेत पाऊल टाकण्यासाठी आपलं नशीब आजमावत आहेत. ते कसबा विधानसभा मतदारसंघातनं अरविंदजी वलेकर आपल्यासोबत आहेत. आता तुम्ही विधानसभेची पायरी चढण्यासाठी मैदानात उतरलेला आहात. छत्रपती शासन हा तुमचा नवीन पक्ष विधानसभेला सामोरा जातो आहे. कसब्यामधनं तुम्ही उमेदवार आहात. खरं तर बलाढ्य असलेले, ज्यांनी भाजपला परास्त केलं असे बलाढ्य काँग्रेस तुमच्या समोर आहे. काँग्रेसचे धंगेकर यांना तुम्हाला सामोरं जायचंय. त्याच्याबरोबर तिथं भाजपची इतकी सत्ता होती, त्यांना तुम्हाला सामोरं जायचं आहे. कशी तयारी चालू आहे तुमची? मी 215 कसबा विधानसभा मतदारसंघाचा छत्रपती शासन या पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे. या महाराष्ट्राचं राजकारण बघितलं तर चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे आणि लोक कंटाळलेत की कुठलंही सरकार येऊ द्या, सरकारच्या भूमिकेला लोक कंटाळलेले आहेत. मग मी कसबा विधानसभा मतदारसंघ का निवडला तर मी गेले एक दशकापासून कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये राहतो. या मतदारसंघामध्ये फिरत असताना ट्रॅफिक, ड्रग्ज, कोयता गँग, अरे काय, पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. पुणे हे ऐतिहासिक शहर आहे. पुणे शहराचा वारसा हा जग घेतं. या वारसा असलेल्या शहरामध्ये अशा गोष्टी घडतात याचं मला कुठं मनाला खंत वाटली. म्हणून मी निर्णय घेतला की आपण आपलं बाकीचं करिअर साईडला ठेवायचं व महाराष्ट्राच्या कायदेमंडळामध्ये जाऊन पुण्याचं स्थानिक प्रश्न असतील. कसबा विधानसभा मतदारसंघ हा पुण्याचा हृदय आहे, पेठेतला भाग आहे. त्या पेठेमध्ये अनेक शंका आहेत की वाड्याचा प्रश्न आहे, रस्त्याचं कंजेस्टेड आहे, ट्रॅफिकचा प्रश्न आहे. आता मेट्रो केली नवीन, त्या मेट्रोला 13 स्टेशन पैकी फक्त 2 स्टेशनला पार्किंग आहे. कसं पब्लिक ट्रान्सपोर्ट चालायचं? या गोष्टीचा सारासार विचार करून मी कुठल्याही पक्षाला, मग BJP असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, मनसे असेल, रासपा असेल, कुठल्याही पक्षाला नावं न ठेवता एक तरुण म्हणून किंवा एक युवा म्हणून कायद्याच्या सभागृहामध्ये पुण्याचं प्रश्न मांडण्याचे मी प्रयत्न करेन. खरं तर तुम्हाला जी चिन्ह मिळालेलं आहे त्याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतलेला होता. हे ट्रम्पेट हे तुमचं चिन्ह आहे, म्हणजे तुतारीला पर्याय म्हणून ते वापरलं गेलं होतं मागच्या लोकसभेच्या इलेक्शनला. यावेळेस ट्रम्पेट तुम्हाला हे चिन्ह मिळालेलं आहे. तर त्या ट्रम्पेट या चिन्हाचा तुम्हाला किती फायदा होईल? पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. पुण्यातील जनता सुशिक्षित आहे. त्यांना सर्वकडे ट्रम्पेट काय, तुतारी काय, किती फायदा होईल पेक्षा उमेदवार काय करतोय, उमेदवार बोलतोय काय, उमेदवाराला कंटेंट नॉलेज किती आहे, उमेदवार चौकस आहात का, ज्या आमदार कसा असावा, ह्या गोष्टीकडे बघून मला लोक मतदान करणार आहेत. जसं ITचा हब पुण्यामध्ये आहे, ITचा, त्याच धर्तीवरती वेगवेगळे रोजगार मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाची इतकी मुलं इथं आहेत पुण्यामध्ये की जवळजवळ 4 ते 5 लाख मुलं आहेत.
आणि ह्या 4 ते 5 लाख मुलांचं मी गेले 4 ते 5 वर्षापासून मग छोटे छोटे प्रश्न असेल यासाठी मी रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न करतोय, आंदोलनाचा प्रयत्न करतोय, विद्यार्थ्यांचं प्रश्न, गोरगरिबांचं प्रश्न किंवा इथल्या लोकांचा प्रश्न माझ्या थ्रू इंडिव्हिज्युअल मी शासनाच्या दरबारी मांडण्याचा अप्रत्यक्षरित्या प्रयत्न करतो. यातूनच माझी भावना जागृत झाली. आणि कसबा विधानसभा मतदारसंघ असा आहे का हा जगामध्ये गाजलेला विधानसभा आहे. आताच्या पोटनिवडणुकीमध्ये दंगेकर साहेब निवडून आले, त्यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघ पहिला जवळजवळ 25 वर्ष स्वर्गीय बापट साहेबांनी तिथं काम केलेलं आहे कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये. मग मला काय वाटलं, कुठल्या तर राजकीय पक्षाकडे जुन्या जाण्यापासून राजकीय पक्षाचा हे काय करतात जुने राजकीय पक्ष, एकच अध्यक्ष, आणि ज्यावेळी तिकीट वाटायचा वेळ येते त्यावेळी आपले नातलं, आपली मेहुणी, आपला मेहुणा, आपला पुतण्या, आपला मुलगा ह्यांना केंद्रबिंदू मानून तिकीट वाटली जातात. मग आपलं ह्यात काय टिकणार नाही, आपण सर्वसामान्य म्हणून बिलॉंग करतोय. म्हणून नामदेव जाधव साहेबांनी जो पक्ष स्थापन केला 24 ऑगस्ट 2024 सनई छत्रपती शासन, तो नोंदणीकृत पक्ष झाल्यानंतर त्या पक्षाचं आम्ही 5 उमेदवार दिलेत. त्यातला कसबा विधानसभा मतदारसंघामधून मला उमेदवार दिलेले आहे. मी चांगलं लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे आणि पुण्याची जनता सुजाण सुसंस्कृत आहे. पुण्याची जनता मला ऍक्सेप्ट करेल आणि महाराष्ट्राच्या कायदेमंडळात पाठवेल, यात मात्र शंका नाही. सध्या जातीय समीकरणं ही फार महाराष्ट्रात पेट घेतलेली आहेत. तर या जातीय समीकरणांमध्ये आता स्वतः नामदेवराव जाधवांनी थेट ज्यांनी सध्या मराठा समाजाचं आंदोलन हातात घेतलेलं होतं अशा जरांगे पाटलांशी संपर्क साधला गेलेला होता. मग त्यांचा कितपत फायदा हा तुम्हाला या निवडणुकीत होईल? कितपत फायदा होईल, कितपत तोटा होईल हे मी काही सांगू शकत नाही. पण त्यांच्या पक्षाचा एक मी उमेदवार आहे, त्यांनी मला उमेदवारी दिली, मी त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि अभिनंदनही केलेलं आहे आणि आभारही मानलेला आहे. मी त्या पक्षाची ध्येयधोरणं घेऊन, आमच्या पक्षाची 5 उद्दिष्ट आहेत. उमेदवार हा सर्वसामान्य कुटुंबातला असावा, त्याला कोणताही राजकीय वारसा नसावा, उमेदवारावर कोणताही गुन्हा दाखल नसावा, उमेदवार हा सुशिक्षित असावा, उमेदवार हा किमान ग्रॅज्युएट असावा, असे 5 आम्ही हे दिले, नेम दिलेत. त्या नियमामध्ये बसेल असेल त्यांना उमेदवारी दिली जात होती. नामदेवराव जाधव साहेबांनी मला दिलेली आहे आणि मी घेतलेली आहे. सुशिक्षित असावं यावर जास्त भर दिला गेला पाहिजे, कारण इतर जे 2 उमेदवार ज्या प्रमुख पक्षांनी दिलेले आहेत, एक काँग्रेसकडनं दिलेले दंगेकर आणि भाजपकडनं दिलेले रासने, या दोघांची शिक्षणं तुम्हाला माहिती आहेत का? माने साहेब ते मोठी लोक आहेत, त्यांनी कायदेमंडळात काम केलेत, मोठ्या पक्ष जे आहेत त्यांच्यावर बोलणं उचित ठरणार नाही किंवा मी बोलणार नाही. मी साधा कार्यकर्ता आहे, साध्या कुटुंबामधून बिलॉंग करून मी बोलेल फक्त पुण्याच्या विकासावरती. कारण महाराष्ट्रामध्ये पुणे आणि बॉम्बे हे 2 मेट्रो सिटी आहेत. पुणे इतकं सुसंस्कृत पुणे आहे की गेले 1 दशकापासून मी बघतोय पुण्यामध्ये पुण्यातील लोक सुजाण आहेत, सुशिक्षित आहेत, बोलण्याची पद्धत वेगळी आहे, चालण्याची पद्धत वेगळी आहे, ऑल ऍक्टिव्हिटी जरा वेगळ्या आहेत आणि चांगली माणसं आहेत. आणि यासाठी मी पुण्यातलं कसबा विधानसभा मतदारसंघ निवडलेला आहे. कुणावर टीका टिप्पणी करणं हा माझा हेतू नाही आणि टीका टिप्पणी करणं हा राजकारणाला लागलेला एक कलंक आहे. कुठल्याच नेत्यावरती टीका करू नये, फक्त विकासावर बोलावं. खर तर कसबा विधानसभा मतदारसंघ हा गाजला याच्यासाठी की तिथे भाजपचं तिकीट वाटप जेव्हा झालं तेव्हा भाजपातली नाराजांची संख्या खूप मोठी होती. तशीच जेव्हा काँग्रेसचं तिकीट वाटप झालं तेव्हा काँग्रेसमधनं पण नाराजांची संख्या खूप मोठी आहे. या नाराज घटक जे अपक्ष म्हणून उभे राहिले, हे जे नाराज मंडळी आहेत, या नाराज मंडळींव्यतिरिक्त त्यांचा जो भाजपला मानणारा किंवा काँग्रेसला मानणारा असा मतदारांपर्यंत तो पोहोचण्यासाठी म्हणून, त्यांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी म्हणून आपल्या काय योजना आहेत? मला मतदार आकृष्ट करण्यासाठी माझ्या विधायक योजना आहेत की या महाराष्ट्रामध्ये तरुणाचा महाराष्ट्र, ह्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक आईबापाला वाटतं की आपला पोरगा कुठल्याही शासकीय निमशासकीय संस्थेमध्ये काम करावा, रोजीरोटी कमवावी आणि व्यवस्थित जीवन जगावा. पण व्यवस्थित जीवन जगण्यासाठी त्याला यंत्रणाही पारदर्शक लागते. पण या महाराष्ट्रामध्ये 30 ते 35 विभाग आहेत. मग महसूल असेल, गृह असेल, वित्त असेल, जलसंपादन असेल, या विभागाच्या परीक्षा कंडक्ट केल्या जातात. त्या परीक्षा करणाऱ्या कंडक्ट हा फ्रॉड कंपन्या होत्या. त्या कंपनीतून अनेक बोगस कर्मचारी लागली गेली आणि आता पूजा खेडकर नावाची व्यक्तीमध्ये प्रकरण गाजलं साहेब. पूजा खेडकर नावाच्या व्यक्तीनं बोगस सर्टिफिकेट काढून दिव्यांगासाठी करून केंद्रीय लोकसेवा आयोगाची हायएस्ट लेवलची परीक्षा
तिनं पात्र करून इन सर्व्हिसमध्ये असेल, तर या महाराष्ट्रामध्ये गट ब, गट अ आणि गट क चे अधिकारी कर्मचाऱ्यांनी काय केलं असेल ही कुठेतरी थांबवायचं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये रोजगार असेल, तरुणाच्या संधी असतील, मग शिक्षणाचे असेल, नोकऱ्यांचे असेल, यासाठी मला विधायक काय करता येईल का किंवा करू शकेल का? जर हे करायचं असेल तर एकमेव प्लॅटफॉर्म आहे की महाराष्ट्राचं कायदेमंडळ. या आमदाराचं काम काय असतं? रोजगार, सहकार, आरोग्य, शिक्षण जे मोठे व्यापक असतात त्या व्यापकावर कायदे करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं, या गोष्टी करण्यासाठी मी प्रयत्न करेन असं मला वाटतं. हे होते अरविंदजी वलेकर. आणि कसबा विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे असताना तिथे भाजप आणि काँग्रेस यांच्या मुख्य लढत असताना छत्रपती शासन हा एक नौखा पक्ष तिथे उतरलेला आहे. त्यांचे तरुण तडफदार उमेदवार रिंगणात आहेत. त्यांची ध्येय धोरणं निश्चित आहेत आणि कसबांनी अनेक वर्षांनंतर एक पलटी मारली की अनेक वर्ष असलेला हा भाजपचा बुरुज काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी ढासळवला. आता काँग्रेसचा हा बुरुज सर करण्यासाठी छत्रपती शासन हा पक्ष तयार झालेला आहे. अरविंदजी वलेकरांसारखा एक तरुण सुशिक्षित उमेदवार रिंगणात आहे. खरं तर अनेक नाराज पक्षाचे जे पदाधिकारी आहेत त्यांना पर्याय हवा आहे आणि असे जर का पर्यायांकडे जर का मतदार हा आकृष्टला गेला तर कसब्यातला निकाल हा पुन्हा एकदा वेगळा लागू शकतो. असे अनेक पर्याय अनेक पुण्यातल्या मतदारसंघांमध्ये आहेत. असे अनेक उमेदवारांना आपण भेटणार आहोत आणि पुण्यातल्या या विधानसभेच्या चाललेल्या या रणधुमाळीचा अंदाज आपण घेणार आहोत. खरं तर आता विधानसभेची शेवटच्या टप्प्यात ही आलेली आहे. ट्रम्पेट हे त्यांना मिळालेलं जे चिन्ह आहे ज्याच्यावर राष्ट्रवादीने अनेक आक्षेप घेतले होते. या ट्रम्पेटमुळे काही काँग्रेसची मतं, काही राष्ट्रवादीची मतं, खरं तर राष्ट्रवादीचा बराच मानणारा वर्ग तिथं आहे, त्यांच्यात काही संभ्रम निर्माण होऊ शकतो का अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक अशी संभावना होती की या चिन्हामुळे काही आपली मतं परिवर्तित होऊ शकतात का. तिथं माजी महापौर कमलताई व्यवहारे या माजी महापौर तिथनं रिंगणात आहेत. असे अनेक दिग्गज या कसबा विधानसभा मतदारसंघात आपलं नशीब आजमावत आहेत. आता हेच पाहायचं आहे की कसबा हा बापटांनंतर कोणाचा. खरं तर धंगेकरांनी या कसबा विधानसभा मतदारसंघात मागच्या वेळेस यश मिळवलेलं होतं, पण आज काँग्रेसमध्ये पडलेल्या या फुटीच्या नंतर असे छोटे पक्षही स्वतःला आजमावत आहेत. आता हेच बघायचं आहे की या कसब्यात रंग कोण भरतं. मी विकास माने, MH12 न्यूज, पुणे.